मजेशीर गोष्टी भाग 4. आजच्या गोष्टीचे नाव आहे चिवताई चिवताई दार उघड. एक असतो काऊ आणि एक असते चिव. चिवचं घर असतं मेणाचं आणि काऊचं घर असतं शेणाचं. एकदा काय होतं, एका वर्षी खूप मोठा पाऊस येतो आणि काऊचं घर जातं वाहून. काऊ काय करतो, तो येतो आपल्या चिवताईकडे. दारावर टक 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 आवाज करतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवातून म्हणते, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे. काऊ पुन्हा दारावर टक टक करतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवातून म्हणते, थांब माझ्या बाळाला टिकी पावडर करू दे. काऊ पुन्हा दारावर टकटक करतो आणि म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. चिवातून म्हणते, थांब माझ्या बाळाला झोपवू दे. आणि मग चिवताई दरवाजा उघडते आणि बघते तर काऊ आपला बिचारा ओला चिंब होऊन गारठून उभा असतो. चिवताई त्याला घरात घेते आणि विचारते, तू एवढा ओला कसा झालास? कावळा म्हणतो, अगं चिवताई, माझं घर की नाही पावसात गेलंय ग वाहून आणि मला खूप थंडी वाजतेय. मला तुझ्या घरात राहू देतेस का? त्यावर चिव म्हणते, हो, का नाही. पाऊस जाईपर्यंत तू इथेच थांब. मी तुझ्यासाठी गरमागरम चहा आणते हा. आणि मी एक काम करते, तुला घराच्या कोपऱ्यात मस्त शेकोटी पेटवून देते. तू मस्त हातपाय शेकून घे. तोपर्यंत मी माझ्या बाळाचं आवरून घेते. कावळ्याला खूप भूक लागलेली होती. त्याला चिवताईच्या घरामध्ये ठेवलेला शेंगदाण्याचा डबा दिसतो आणि मग तो ते शेंगदाणे खाऊ लागतो. हळू 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 काऊ डब्यातले सगळे शेंगदाणे संपवतो आणि मग त्याला वाटू लागते की आता जर चिवताईने बघितले तर ती आपल्याला खूप ओरडणार. आणि मग चिवताई तिथे येण्याआधीच तो लबाड काऊ खिडकीतून उडून जातो. चिव तिथून येऊन बघते तर सगळे शेंगदाण्याचे टलफरे घरभर पसरलेली असतात आणि काऊ मात्र खिडकीतून उडून गेलेला असतो. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो, तर आपल्यावर संकट आले असताना कोणी आपल्याला केलेली मदत आपण कधीच विसरायची नाही, तर उलट आपण त्याचे आभार मानायचे. अशाच मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी टायनी ट्यून्सला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. शुभरात्री.